नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी घोषित होणार? निवडणूक आयोगाची तयारी झाली आहे का? केंद्र सरकारकडून 22 जानेवारी नंतर निवडणूक घेण्याला हिरवा कंदील मिळणार का? 22 जानेवारी नंतर पुन्हा एकदा आणखी एखादा मोठा मेगा कार्यक्रम भाजप करणार का? या आणि अशा चर्चा आता सर्वत्र होताना दिसत आहेत. सगळेच कन्फ्यूज आहेत. बहुतांश जणांना असं वाटलं होतं की डिसेंबर नंतर ज्या 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लवकर निवडणुका घेतल्या जातील, 1-2 महिने अगोदर निवडणुका घेतल्या जातील. मात्र त्यानंतर 22 जानेवारी हा राम मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आला आणि उद्घाटन झाल्यानंतर 2-4 दिवसात आचारसंहिता लागेल अशी चर्चा सुरू झाली. परंतु 1 फेब्रुवारी रोजी जे अर्थसंकल्प सादर होणार आहे तो पूर्णपणे अर्थसंकल्प सादर केला जाणार नसला, इंटरिम बजेट जरी असलं तरी देखील हे बजेट सादर झाल्यानंतर साधारणपणे 8 ते 10 दिवसात आचारसंहिता लागेल अशी चर्चा प्रशासकीय अधिकारी असतील, राजकीय कार्यकर्ते, पुढारी असतील, पत्रकार असतील किंवा सर्वसामान्य माणूस असेल या प्रत्येकामध्ये होताना दिसत आहे. मात्र आम्ही आज सांगणार आहोत की आचारसंहिता कधी लागू शकते. आचारसंहिता ही 25 मार्च पर्यंत लागण्याची शक्यता नाहीये. त्याचं कारण असं आहे की 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं 543 लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी 5000 भाविकांना म्हणा, कारसेवकांना म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना म्हणा, रामाचं दर्शन मोफत करून दिलं जाणार आहे, घडवून आणलं जाणार आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण देशभर राबवला जाणार आहे. हा कार्यक्रम साधारणपणे या जानेवारीपासून ते पुढच्या जानेवारीपर्यंत देखील अव्याहतपणे चालू शकतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतभरातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून 5000 लोकांची निवड करून त्यांना या रामाच्या दर्शनासाठी नेलं जाणार आहे. हा पहिला कार्यक्रम सामूहिकरित्या भारतीय जनता पक्षानं आखलाय. त्यानंतर दुसरा जो मेगा कार्यक्रम भारतीय जनता पक्षानं आखलेला आहे तो म्हणजे देशभरात 2 कोटीपेक्षा अधिक लोकांच्या मोबाईलवर नमो ॲप डाउनलोड करून दिलं जाणार आहे. आणि हे ॲप डाउनलोड करताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये त्या भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारिणी असेल, त्यानंतर महिला पदाधिकारी असतील, त्यानंतर किसान सेलचे काही लोक असतील किंवा वेगवेगळ्या सांस्कृतिक प्रकोष्ठासारखे असतील, इतरही ज्या काही त्यांच्या आघाड्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या, त्या प्रत्येक आघाडीला टार्गेट ठरवून देण्यात आलेलं आहे. त्यांनी 5000 पासून ते 5 लाखापर्यंत हे नमो ॲप प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे. ते डाउनलोड करून गेल्यानंतर तो माणूस थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कनेक्ट होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे जे थिंक टँक आहे त्यांच्यापर्यंत सर्वसामान्य माणसाचा आवाज, त्याचे विचार, त्याच्या मनातले प्रश्न हे पोहोचणार आहेत. आणि ही सगळी जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून ते जिल्हाध्यक्षापर्यंत प्रत्येकावर टाकण्यात आलेली आहे. आणि हा सगळा कार्यक्रम 23 जानेवारी ते 25 मार्च या जवळपास 2 महिन्यामध्ये पूर्ण केला जाणार आहे. याचाच अर्थ 543 लोकसभा मतदारसंघातून 5000 पेक्षा अधिक लोकांचं रामदर्शन असेल, अयोध्या वारी असेल किंवा नमो ॲप डाउनलोड करण्याचा एक उपक्रम असेल, या माध्यमातून भारतीय जनता पक्ष केंद्रीय पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत, वस्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं गेल्या 10 वर्षात जे काही विकास कामं केलेली आहेत, जे काही निर्णय घेतलेले आहेत, जनहिताचे जे काही निर्णय आहेत ते पोहोचवण्याचं काम या नमो ॲपच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे टार्गेट ओरिएंटेड काम असणार आहे. म्हणजे यामध्ये
सरकारी पद्धतीनं ज्या पद्धतीनं सरकार काम करतं किंवा सरकारी अधिकारी काम करतात की कागदो काळ करायचे आणि टार्गेट कंप्लीट झाल्याचं दाखवायचं, इथं मात्र तसं चालणार नाही. प्रत्येक ऍप डाउनलोड केल्यानंतर ते डाउनलोड कोणामार्फत केलं गेलं त्याची एक लिंक देखील उपलब्ध होणार आहे डाउनलोड करणाऱ्याला, आणि त्याने डाउनलोड केल्यानंतर त्याचा एक मेसेज हा ज्याच्या मार्फत ते ऍप डाउनलोड करण्यात आलेले त्या व्यक्तीला जाणार आहे. त्याच्यामुळे त्याची थेट नोंद, अगदी बूथ लेवलच्या कार्यकर्त्याची देखील नोंद ही केंद्रीय कार्यकारिणीपर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामुळे ही अत्यंत महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे. या माध्यमातून लोकांशी कनेक्ट होण्यासोबतच भारतीय जनता पक्ष हा प्रचाराचा नवा फंडा मार्केटमध्ये आणते. एकीकडे विरोधक इंडिया आघाडीवाले यांच्या बैठकावर बैठका होत आहेत, त्यांच्या अद्याप जागा वाटप फायनल झालेलं नाही. दुसरीकडे भाजपनं मात्र निवडणुकीच्या मतदानासाठी म्हणून काय काय करता येईल, लोकांपर्यंत थेट कसं पोहोचता येईल यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत, आणि त्याचाच एक भाग म्हणून नमो ऍप हे डाउनलोड करून दिलं जाणार आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं अब की बार 400 के पार, तिसरी बार मोदी सरकार असं एक स्लोगन घेतलेलं आहे, आणि 400 जागांचा त्यांनी एक टार्गेट ठरवलेलं आहे. किमान 400 जागा लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या नेतृत्वाखाली आल्या पाहिजेत, आणि पुन्हा एकदा तिसऱ्या वेळी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजेत. यासाठी भारतीय जनता पक्ष झपाटून कामाला लागलेला आहे. त्यांचे एनडीएतल्या सगळ्या सहकाऱ्यांना देखील तशा पद्धतीने निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी महायुती असेल, युती असेल, त्या ठिकाणी सहकारी पक्षांना सोबत घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन भारतीय जनता पक्ष आणि युतीतला पक्ष या दोघांचेही उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून आणता येतील यावर आता भर दिला जाणार आहे. आणि त्यामुळेच आचारसंहिता कधी लागणार, निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार, अशी जी चर्चा आहे ती चर्चा 25 मार्च पर्यंत तरी अशीच सुरू राहणार आहे. 25 मार्च नंतर कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा मार्च एंडला आचारसंहिता जाहीर होऊ शकते, आणि 23 मे पर्यंत नवीन सरकार हे पुन्हा एकदा या देशावर राज्य करेल. ते कुणाचं असेल, काय असेल हे निवडण्याचा अधिकार जरी मतदार राजाला असला तरी देखील देशात सध्या जो ट्रेंड सुरू आहे तो पाहता नवं सरकार हे पुन्हा एकदा मोदींचंच येऊ शकतं अशी चर्चा आहे. एकूणच काय तर आचारसंहिता ही राम मंदिराच्या उद्घाटनानंतर लगेचच लावली जाईल या चर्चांना आता यामुळे पूर्ण विराम मिळालेला आहे. भारतीय जनता पक्षानं पुढच्या 2 महिन्याचा प्रचाराचा आणि थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आखून दिलेला असल्यामुळे तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतरच आचारसंहिता लागेल, आणि त्यानंतरच निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल हे निश्चित. धन्यवाद.